श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, 5 डिसेंबर 2023 रोजी आहे कालभैरव यांची जयंती. तर या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत, नैवेद्य काय अर्पण करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या कर्जबाजारीपणा झालेला असेल, रोगराई म्हणजे आजारपण वाढलेली असतील, किंवा इतर समस्या ज्यामध्ये शत्रुपीडा करणीबाधा केलेली असेल, तर या सर्व समस्यांपासून निवारण करण्याचं काम जे आहे ते कालभैरव करत असतात. कालभैरव जे आहेत ते साक्षात महादेवांचा अवतार मानले जातात. ज्यावेळेस ब्रह्मदेवांना त्यांच्या कार्याचा गर्व झाला होता, त्यावेळेस महादेवांनी जे रौद्र रूप धारण केलं होतं ते म्हणजे कालभैरवांचं. आपण एखाद्या कालभैरवाच्या मंदिरात गेलो तर अतिशय रुद्र स्वरूपामध्ये त्यांचं आपल्याला दर्शन घडतं. कोणालाही भीती वाटावी असं रूप त्यांनी धारण केलेलं आहे. असं रूप त्यांनी धारण केलेलं आहे याचं कारणच आहे की राक्षसी वृत्ती, वाईट वृत्तीचा नाश व्हावा, आणि त्यांच्यासमोर अशी व्यक्ती आली तर ती त्यांच्यासमोर टिकूच शकत नाही, एवढं हे प्रभावी रूप त्यांनी धारण केलेलं आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात असं वाटत असेल तर आपण काही सेवा त्यांच्या चरणी रुजू करायला हव्यात. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण जयंतीच्या दिवशी त्यांना काय भेट देणार, आपण देवांना भेट देणे इतके मोठे नसतो, पण आपण काही सेवा त्यांच्या चरणी रुजू करू शकतो. तर अशाच काही सेवा आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काही खूप मोठ्या समस्या असतील आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तर त्यासाठी तुम्ही संकल्पित सेवासुद्धा 5 डिसेंबरपासून सुरू करू शकता. ज्यावेळेस असं वाटलं की तुमच्या समस्या आता हळूहळू दूर व्हायला लागलेल्या आहेत, त्यावेळेस तुमचा तो सेवा करण्याचा कालखंड जो आहे तो तुम्ही थांबवू शकता. परत तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करू शकता. अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुमच्या समस्या हळूहळू नाहीशा होत आहेत आणि तुमच्या सेवेचा कालखंड कमी झालेला आहे, त्यावेळेस तुम्ही ती सेवा करणं बंद करू शकता. अशा प्रकारेही तुम्ही सेवा करू शकता. तर बघा, आता कालभैरव जयंती साजरी करण्यासाठी तुमच्या आसपास एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. जाण्याआधी सोबत तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचं आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्हाला काय न्यायचं तर त्यांच्याच आवडीचा नैवेद्य तुम्हाला न्यायचा आहे, ज्यामध्ये बाजरीची भाकरी, त्यानंतर वांग्याचं भरीत, कांद्याची पात आणि एक लिंबू सोबत घ्यायचं आहे. लिंबू सोबत नेत असताना त्याला कट करायचं आहे. तर ही भाकरीवरती सर्व ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य घेऊन आपल्याला कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे. मंदिराबाहेर जर नारळ आणि खडीसाखर विक्रेते असतील तर त्यांच्याकडून आपल्याला एक नारळ खरेदी करायचा आहे. त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे. तिथे गेल्यानंतर आता त्या दिवशी खूप गर्दी पण असणार आहे, तुम्हाला दर्शनासाठी कदाचित वेळ लागू शकतो. तर नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची, हा नैवेद्य सोबत न्यायचा आहे. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला ही नारळ खडीसाखर त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तिथे बोलून दाखवायच्या आहेत, नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता तुमचं दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. ही सेवा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही काही संकल्प देखील करू शकता की मला या समस्यामधून बाहेर पडायचं आहे, त्यासाठी मी तुमची संकल्पित सेवा करणार आहे, ती सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कोणाला नजरदोष झालेला असेल, म्हणजे काही वाईट बाधा त्यांना झालेली असेल, आजारपणं मागे लागलेली असतील, तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही सोबत एक काळा धागा नेऊ शकता. तो त्यांच्या चरणाजवळ तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तो काळा धागा हातामध्ये घेऊन 11 वेळा तुम्ही कालभैरव अष्टकचं पठण करून त्या काळ्या धाग्याला अभिमंत्रित करू शकता. आता जी कोणती व्यक्ती बाधित असेल, म्हणजे जिला नजरदोष झालेला असेल किंवा करणी असे प्रकार त्यांच्यासोबत घडत असतील किंवा खूप चिडचिडेपणा हट्टेपणा करत असतील, तर अशा व्यक्तीच्या पायात तो धागा किंवा हातामध्ये तुम्ही बांधू शकता. यामुळे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू दूर होतील, एवढं हे प्रभावी उपाय असतात. त्यामुळे कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करता आला तर आवर्जून करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या आसपास कालभैरवांचं मंदिर नाही त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी संध्याकाळच्या वेळी कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या देवघरासमोरच तुम्ही काही सेवा करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कालभैरव जे आहेत ते साक्षात महादेवांचा अवतार आहेत. त्यामुळे मग आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये महादेवाची पिंडही असतेच, त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही सेवा करू शकता. तर काय करायचे, सांगितल्याप्रमाणे अगदी साधी सेवा आपल्याला करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते. त्या त्या तिथींवरती त्या त्या देवांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये जाणवतं. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, कोणत्याही प्रभावी तिथींवरती केलेले उपाय जे आहेत ते तितकेच शीघ्र फळदायी असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रभाव जाणून घ्यायचा असेल, देवांचं अस्तित्व जाणून घ्यायचं असेल,
तर नक्कीच तुम्ही 11 वेळा तुमच्या घरामध्ये कालभैरव अष्टकचं पठण करा. जर तुम्ही मंदिरामध्ये गेलात आणि तिथे ती सेवा केली तर घरी देखील तुम्ही ती सेवा करून बघा. घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष यामुळे नाहीसे होतील. एवढी ही प्रभावी सेवा आहे. आणि जसं तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन संकल्पित सेवेसाठी प्रार्थना करायची आहे, तशीच तुम्ही संकल्पित सेवा घरीसुद्धा सुरू करू शकता. तुम्ही घरीच संकल्प करू शकता. घरीच संध्याकाळच्या वेळी महादेवांसमोर तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. आणि संकल्प करून त्या सेवेला सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की तुमच्या समस्या हळूहळू दूर होत आहेत, तर तुम्ही ती सेवा करणं बंद करा, असंही तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी आजारी व्यक्ती आहे, खूप दिवसापासून आजारपण कमी होत नाही, त्या व्यक्तीच्या रूममध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या रूममध्ये जाऊन त्यांचा हात हातामध्ये घेऊन आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं. हे करत असताना आपल्याला एक अगरबत्ती सोबत न्यायची आहे, ती तिथंच लावायची आहे आणि 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण होईपर्यंत जी काही विभूती खाली पडेल ती आजारी व्यक्तीच्या कपाळी लावायची आहे. बघा, एवढा हा प्रभावी उपाय आहे. यामुळे आजारपण, रोगराई, आपल्या मागे असलेले शत्रुपीडा दूर होतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी निश्चितपणे करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर ह्या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी करायच्या आहेत. यातली जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती तुम्ही करू शकता. तर सेवा काही फारशा नाही आहेत, फक्त 11 वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. संकल्पित सेवा केली तर रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्हाला 11 वेळा ही सेवा करावी लागेल. जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला असं वाटलं की मला कायमस्वरूपी ही सेवा मला घरात करायची आहे, तर तसंही तुम्ही करू शकता. यासोबतच तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या ह्या खूप तीव्र स्वरूपामध्ये असतील, जसं की तुमच्या मागे लागलेली शत्रुपीडा असेल, कर्जबाजारीपणा झालेला असेल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदत नसेल, किंवा वारंवार मागे लागणारी आजारपण असतील, या सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही हवनात्मक सेवासुद्धा या दिवशी म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी करू शकता. ही सेवा केल्यामुळे कालभैरवांचं संरक्षण कवच तुमच्या भोवती तयार होईल. तर हे हवन अगदी साध्या सुध्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक हवनकुंड लागणार आहे, किंवा तुम्ही तामण घेतलं तरी चालेल. त्यामध्ये गाईच्या 2 गवऱ्या घ्यायच्या आहेत, त्यावरती शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि हे हवन तुम्हाला भीमसेनी कापराने प्रज्वलित करून घ्यायचं आहे. या हवनामध्ये आहुती देण्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जवळ ठेवायचं आहे आणि एक पळी देखील ठेवायची आहे. आता या हवनामध्ये आपल्याला आहुती कोणती द्यायची आहे, तर बघा, ही सेवा आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायची आहे. हवन प्रज्वलित केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा या मंत्राने 11 वेळा स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा आपल्याला कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. ही सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राने 11 वेळा स्वाहाकार करायचा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. प्रत्येक वेळी महामृत्युंजय मंत्र पठण केल्यानंतर स्वाहाकार करायचा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम पूर्वारुकमिव वंदनात मृत्युर्मोक्षयमामृतात स्वाहा या मंत्राने आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. जोपर्यंत हवन सुरू आहे तोपर्यंत सुरू ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी मग या हवनातली सामग्री जी आहे ती आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडाच्या आसपास आपल्याला टाकायची आहे. हवनात्मक सेवेमुळे आपल्या घरातील प्रखरातील प्रखर तीव्र वास्तुदोष जे आहेत ते नाहीसे होतात, पितृदोष नाहीसे होतात. एवढी ही प्रभावी सेवा आहे. तर यापैकी जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे. जसं की मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सेवा करू शकत असाल तर ती सेवा करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्या रूममध्ये जाऊन 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करून त्या व्यक्तीला ती विभूती तुम्ही लावली तर तिचं आजारपण दूर होऊ शकतं. किंवा तुम्ही देवघरासमोर बसून ही सेवा करू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेले काही नकारात्मकता, दोष नाहीसे होतील. तर हीच ती माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. अजून या व्यतिरिक्त तुम्हाला हवन देखील घरामध्ये करता येईल, पण काही न केल्यापेक्षा काहीतरी सेवा घरामध्ये घडली तर निश्चितपणे तुम्हाला फरक जाणवतो. आता एवढ्या धावपळीच्या युगामध्ये सगळ्या सेवा करणं आपल्याकडून शक्य होत नाही. त्यामुळे ही साधी सुधी आपल्याला सेवा करून कालभैरव जयंतीच्या दिवशी महादेवांच्या चरणी ही सेवा अर्पण करायची आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.